भारताची हरनाज संधू आता मिस युनिव्हर्स झाली आहे। तब्बल 21 वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्स हा किताब मिळालाय। भारताची हरनाज संधू मिस युनिव्हर्स झाली आहे आणि निश्चितच ही भारतासाठी आनंदाची बाब आहे। भारताला मिस युनिव्हर्स हा किताब जवळपास 21 वर्षांनंतर मिळाला आहे। हरनाज संधू ही ॲक्टर मॉडेल आहे आणि मिस युनिव्हर्स हा किताब तिने पटकावलाय। 80 देशांच्या स्पर्धकांना मागे टाकत हरनाज संधूने हा किताब पटकावलाय। तब्बल 21 वर्षांनंतर भारताला पुन्हा हा किताब मिळालाय। यामध्ये खूप मोठा आनंद आहे। याआधी लाल मातीतली कुस्ती म्हणजे देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 38 वर गेली आहे। या संदर्भात केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे। याबद्दल विशेष समितीची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये बूस्टर डोस संदर्भात चर्चा होईल। ओमायक्रॉन चाचणी अहवाल 2 तासांमध्ये मिळणाऱ्या ICMRनं 2 तासात निकाल देणाऱ्या किटची निर्मिती केली आहे। ही चाचणी किट लवकरच बाजारात मिळेल। या किटची RT-PCR रचना ही हायड्रोलिसिस पद्धतीवर आधारित आहे। सध्या ओमायक्रॉनचा निकाल यायला 3 ते 4 दिवस लागतात। मुंबईत 24 तासांमध्ये 187 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला। मुंबईतल्या चाचण्यांची संख्या वाढलेली असली तरी दैनंदिन रुग्णांची संख्या कमी होते। उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली आहे, तर एका दिवसाला 219 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत। यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय। पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या आठवडाभरात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 1% आत आलाय। शहरामध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असले तरी कोरोना प्रसार नियंत्रणात आल्याचं चित्र आहे। गेल्या आठवड्यामध्ये 7 आणि 10 तारीख वगळता इतर दिवशी पॉझिटिव्हिटी रेट 1%हूनही कमी होता। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे